संत रामपालजी महाराज एक असे महान संत आहेत ज्यांनी आपली सद्भक्ती, तत्वज्ञान, करुणा आणि सेवेच्या बळावर समाजात नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व आश्रमांमध्ये समाज कल्याणाच्या अद्भुत कार्यांमुळे समाजाला सोनेरी भविष्याची एक नवीन आशा दिसत आहे. संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर लाखो लोकांचे असाध्य आजार जसे की कॅन्सर, एड्स इत्यादी ठीक झाले आहेत. संतजी यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांच्या अनुयायांनी लाखो युनिट्स रक्तदान केले आहे. संतजी यांनी लाखो बहिणी मुलींचे हुंडामुक्त विवाह करवले आहेत. संतजी यांनी लाखो लोकांचे नशा सोडवली, करोडो उद्ध्वस्त परिवार पुनर्वसित केले. संतजी यांच्या आश्रमांमध्ये समागमादरम्यान निशुल्क नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा प्रदान केली जाते. संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. संतजी यांनी गरजवंतांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली. संतजी आपल्या अनुयायांना देहदान करण्यासाठी प्रेरित करतात, ज्यामुळे मानवतेची सेवा आणि चिकित्सा क्षेत्रामध्ये सुधारणा होऊ शकेल. संत रामपालजी महाराज यांच्या सर्व आश्रमांमध्ये दररोज निशुल्क भंडारा आयोजित केला जातो, जेथे प्रत्येक वेळी प्रत्येक जात आणि प्रत्येक धर्माचे लोक सोबत बसून भोजन करतात. संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमध्ये हजारो वयोवृद्धांना सन्मान आणि प्रेमाने जीवन जगण्याची संधी मिळते. त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी संत रामपालजी महाराज उचलतात. अनाथ मुलांसाठी संत रामपालजी महाराज यांचे सर्व आश्रम कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत. शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी एक उत्तम संधी प्रदान केली जाते. मग भलेही पूर असो, भूकंप किंवा महामारी, संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी नेहमीच गरजवंतांसाठी सर्वात पुढे उभे राहतात. कोविड महामारी दरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमधून करोडो लोकांना भोजन, औषधे आणि जीवनावश्यक सामग्री उपलब्ध करून दिली गेली. मग भले गरिबाची मदत असो किंवा कोणा शोषित वा पीडित वर्गाच्या हक्काची आणि सन्मानाची लढाई, संत रामपालजी महाराज यांनी नेहमीच त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे. त्यांना सुयोग्य न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी संत रामपालजी महाराज पावलोपावली मानवतेचे सच्चे सेवक सिद्ध झाले आहेत. संत रामपालजी महाराज यांचे जीवन आपल्याला शिकवण देते की सच्ची सेवा तीच आहे जी निस्वार्थ भावाने केली जाते. चला आपण देखील या महान सेवेच्या कार्यामध्ये त्या महान संतासोबत जुडूया आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपले जीवन धन्य करवून घेऊया. हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी, कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर.
नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवनातील समस्या कितीही देवाची भक्ती करत असलो तरी संपत नाहीत. आपल्याला प्रश्न पडतो, आपल्या श्रद्धेचा उपयोग काय जर त्यातून समाधान आणि सुख लाभत नसेल. आज आपण भेटणार आहोत मारुती किसान अत्तरकर यांना. सातारा जिल्ह्यातील कासार शिंदे गावातून आलेल्या एका अनुभवी व्यक्तिमत्वाला, ज्यांनी आपल्या जीवनाचा विविध टप्प्यांवर श्रद्धेचा मार्ग शोधला. मारुतीजींनी लहान वयापासून राम, हनुमान आणि शनी यांची भक्ती केली. मिलिटरी आणि पोलीस खात्यात कार्यरत राहिल्यानंतरही त्यांच्या जीवनातील समस्यांचा शेवट होत नव्हता. शारीरिक दुखणे, व्यसनांचे जाळे आणि मानसिक अस्वस्थता यातून ते मार्ग शोधत होते. त्यानंतर एका अपघाताने त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. संत रामपालजी महाराजांच्या प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी एक अनोखा मार्ग स्वीकारला. त्या क्षणानंतर त्यांच्या जीवनात घडलेले चमत्कार आणि बदल तुम्हाला आश्चर्यचकित करतील. कसे त्यांच्या व्यसनांचे निर्मूलन झाले, कसे त्यांच्या शारीरिक त्रासांवर मात झाली आणि कसा त्यांचा परिवार सुखी आणि समाधानी झाला. चला तर मग ऐकूया हे सगळं मारुतीजींच्या शब्दातून. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मारुती किसन अत्तरकर, राहणार कासार शिंदे, तालुका कराड, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? आता माझा व्यवसाय काय नाही. आता मी घरी असतो, मस्सी घेऊन जातो. पण आता वय झाल्यामुळं मी आता कधी जातो कधी नाही. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2018 साली मी सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आमचा परिवार तरी काय, मी 16-17 कळायच्या अगोदरच मिलिटरीत गेलो आणि त्याच्या अगोदर मी स्वतः रामभक्ती करायचो. असं मी राम 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 म्हणायचो तोंडावर घेऊन. नंतर मी कळायला लागल्यानंतर आमच्या शेजारी त्या ओव्याचा कार्यक्रम असायचा आणि त्यात ते धनगर म्हणायचे, ते राम हनुमानजीची कथा सांगायची. मग मी हनुमानजी भक्तीकडं वळलो. का तर हनुमानजी हे ताकदवार आहेत, रामाला मदत केली म्हणून मी हनुमानजीची पण भक्ती करू लागलो. नंतर मी हळूहळू कळायला लागल्यानंतर मी मिलिटरीत 21 वर्षाच्या दरम्यान गेलो. माझं ट्रेड मेकॅनिकल होतं, त्यामुळं त्या कपडे बिपडे भरायचे, मी आंघोळ करायचो आणि हनुमानजीची डोळे मिटून शनी भक्ती करायचो. आणि जेवाय गेलो म्हणजे ज्या दिवशी मटण डे असायचा मटण पण खायचो, दारू पण प्यायचो आणि जे असेल ते तिथलं सर्व काम पण करायचो आणि सगळं खायचो. सर, संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी मिलिटरीतनं पोलीसमध्ये गेलो, पोलीसमधनं रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर मसरं घेऊन जायचो. संध्याकाळी मसरं बांधायचो आणि सद्गुरू रामपालजी महाराजांचा चॅनलवर मला धार्मिक वेड होतं आणि त्यांचं ते त्यावेळेला सद्गुरू रामपालजी महाराजावर जाकीर हुसेन असे मुसलमानांचे धर्मगुरूच असतील, पण त्याच्याबद्दल मला काही एवढी, पण त्यांचं ती संवाद ऐकून शनी मला खूप आनंद व्हायचा. मग मी बसून दारू वगैरे प्यायचो आणि आपलं घरी जाऊन शनी परत जेवायचो आणि मग झोपायचो. त्याच्यानंतर असं बरेच दिवस ऐकत गेलो. मग मी ती खाली चॅनलवर आल्यानंतर त्या पोरालाच विचारायचो मी, म्हणजे माझ्याबरोबर असायचं त्याला. ते म्हटलं त्याच्यावर फोन केल्यानंतर तुम्हाला सांगतील. मग तिने मी फोन केल्यावर सांगितलं की कोल्हापूरला जावा. नंतर तिथं प्रथम मंत्र कोल्हापूरला जाऊन शनी घेतला. सर, जसं तुम्ही सांगतात की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कळालं, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली आणि आपण कोल्हापूरला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय काय बदल आढळले किंवा काय काय आपल्याला अनुभव त्यातून आलेत? सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे माझी शरीर प्रकृती ठीक झाली. शरीर प्रकृती ठीक झाल्यामुळं त्याच्या आधी मला उठाय पण यायचं नाही, बसाय पण यायचं नाही. पण नाम जसं जसं मी करीत गेलो तसं मला काहीच रोग नाही असं मला वाटायला लागलं. आता काय नाही, नाहीतर मी गाडीवर बसलो की साईडला दुखायचं,
या बाजूला असं इकडं असं साईडला दुखाय ते सगळं राहिलं. सर, जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला काही असे काही व्यसन वगैरे होते का? कारण आपण मुख्यतः वर्णन केलं की आपण एक मिलिटरीमध्ये कार्यरत होतात, त्याचप्रमाणे आपण पोलीस खात्यातसुद्धा काम केलेलं आहे. तर त्यावेळेस आपल्याला काही व्यसन जडले होते का? आणि त्या व्यसनापासून आजच्या कंडिशनला आपली परिस्थिती आज काय आहे? पूर्वीपासूनच मी म्हणजे मिलिटरीत जायच्या अगोदरपासून लहान वयापासूनच मी, कारण आमच्या शेजारी पहिली हातभट्टीची दारू मिळायची. एक माणूस त्याला मी पाणी आणून दिलं की तू मला गपचूप एक कपभर दारू प्यायचा. असं करीत मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर तिथं फारच दुष्काळ होता, मिळू असायचं. मग माझी इच्छा मिलिटरीत जाण्याची झाली. मग मी मिलिटरीत गेलो. मग मला तिथं सगळंच फ्री मिळायचं, त्याच्यामुळं काय वाटायचं नाही. पण पोलीसमध्ये पण आल्यानंतर त्याचं पण काय वाटायचं नाही. परंतु नाम दीक्षा घेतल्यानंतर आता माझी अशी व्यसनाची किंवा कुणाला वाईट बोलण्याची ऑटोमॅटिकच बंद झाले. आणि फायदे सांगायला गेले तर खूपच आहेत. आर्थिक परिस्थिती माझी चांगली आहे. मला 2 पेन्शन मिळतात, 40-42 हजार. त्याच्यामुळं माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आणि फक्त माझे घरचंही चांगलं आहे. मुलगाच एक दारू पितो, अजून त्याची काही दारू सुटलेली नाही. बाकी 2 मुलं चांगली आहेत. आता एका मुलाची दारूही सुटली. घरात जास्त काही भांडण तंटा आता नाही. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जे व्यसन होतं, जे दारू पिण्याचं, ते दूर झालं. त्याचप्रमाणे जे शारीरिक जे काही त्रास होता त्यासुद्धा दूर झालेत. आणि आज आपण सुखी समाधानी असं आयुष्य आज परमेश्वराच्या दयेने आज व्यतीत करत आहात. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे मित्रपरिवार आहेत, जे आपले सवंगडी होते, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? गुरुजींच्या पुढं मी काही संदेश देऊत नाही, पण मी सर्वांना विनंती करेन आणि प्रार्थना करेन की सर्व समाजानं आता ही कलियुगात जी भक्ती आता आलेली आहे तिचा लाभ घेऊन, आपल्याला मनुष्यदेह मिळालेला आहे, या मनुष्यदेहाचा लाभ तुरंत असं मी आग्रह करेन. सर्वांना नमस्कार करून सांगेन की तुम्ही या भक्तीत जरूर या. ही साधना अशी एक आहे की सगळ्या धर्मांच्या, सगळ्या पूजेच्या ही एक गुरुकिल्ली आहे आणि ही प्रत्येक माणसाने घेतली पाहिजे. जर कोणी साधक आज आपल्या आव्हानाला किंवा आपल्या साधेला आज हाक घालत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारायची असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या TV चॅनल चाललेला असतो किंवा आता खूपच चांगली सोय झालेली आहे. आपल्या हिंदुस्थानामध्ये जिल्ह्यात सत्संग झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्याची माहिती तुम्हाला. आणि ज्ञानगंगा हे पुस्तक आम्ही बरेच ठिकाणी गावोगावी जाऊन जगण्याचा मार्ग, भक्तियोग अशी पुस्तकंही देतो. ती तुम्ही जरूर घ्यावी आणि त्याचं थोडं जरी तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला निश्चितच ह्या कलियुगात देव आणि भक्ती कशी करायची हे कळेल. ज्या TV चॅनलवर नंबर खाली पडतात त्याच्यावर फोन केला की तुम्हाला सर्वांना कळेल की कुठं जाऊन भक्ती घ्यायची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की TV चॅनलच्या माध्यमातून आज TVच्या स्क्रीनवर जे काही आज मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत, त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. तर मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? पैसे कधीच काही मोजावे लागत नाहीत. आणि शिवाय तिथं गेल्यानंतर तुम्हाला एकटा आनंद होईल. तिथं भंडारा बघून, ती लोकसंख्या बघून आणि तुमचे जे सोय बघून तुम्हाला, आणि तिथले सर्व राम जे काय पाहिजे ते तुम्ही मागितले तर चावल राम, सब्जी राम, ह्या अर्थानं तुम्हाला तिथं पूर्णपणे हे सर्व मोफत आहे. तिथं तुम्हाला 1 रुपयाही लागत नाही. धन्यवाद. प्रेक्षक हो, आताच आपण ऐकले संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त करून सुखी झालेल्या अनुयायाचे अनुभव. आता पहा जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन. वेदात तर लिहिलं आहे की परमात्मा घोर पापाचा पण विनाश करतो.
हे पहा, यजुर्वेद आणि हा महर्षी दयानंद सरस्वतींनी केलेला याचा अनुवाद आहे. प्रकाशक आहेत सार्वजनिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. दिल्लीहून इथून आणि हे इथून छापलंय. प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स 1510 पटौदी हाऊस दर्यागज, नवी दिल्लीहून. 8व्या अध्यायाचा आणि 13वा श्लोक दाखवतो तुम्हाला. 8व्या अध्यायाचा 8 अष्टदशो याचा 13वा श्लोक. यात काय लिहिलंय की देवकृतस्य एनस्य एव जन्मसि, मनुष्यकृतस्य एनस्य एव जन्मसि, पितृकृतस्य एनस्य एव जन्मसि, आत्मकृतस्य एनस्य एव जन्मसि, एनस्य एव जन्मसि. आता हे 241 पान आहे. इथे संस्कृत वाचलंय. आता 242 पानावर याचा अनुवाद आहे. वर यात काय लिहिले की हे सर्वांवर उपकार करणाऱ्या मित्रा, तुम्ही दान देणाऱ्याच्या अपराधाचा विनाश करणारे आहात. आता पुण्यात्म्यांनो, हे तर सगळेच्या सगळे जेवढे संत महंत आणि शंकराचार्य आणि आचार्य आणि महर्षी आणि हे संत अभिलाषदास सारखे तर असे कृत्य केले यांनी माझ्यासोबत. एक माणूस होता, तो शेतकरी होता आणि दुष्काळ पडला. त्याने विचार केला की आता शेतीमध्ये तर गुजराण होणार नाही, तर काही वेगळा धंदा करावा. त्याने काय सुरू केले, हे जाते दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. त्याने 2 छिन्न्या खरेदी केल्या, ते कटकट करण्याचे आणि जात दुरुस्तीचं काम त्याने सुरू केलं. आता पूर्वी गिरणी कशी असायची, हाताने फिरवायची, दगडी असायची ती, त्याचे पाट असायचे 2 असायचे आणि गावात अजूनही आहेत खूप. आणि ते जिजायचे फिरवून फिरवून, तर त्याला असे समजदार व्यक्ती असं त्याला ठोकायचा, त्याच्यावर टाकी मारून द्यायचा आणि मग परत ते नीट काम करायला लागायचं. त्याला जातं म्हणायचे म्हणतात. आता त्याने पूर्वी कधी काही काम केलेलं नव्हतं. पहिल्या दिवशी मुहूर्त केलं एका गावात जाऊन. त्याने आरोळी दिली की जातं नीट करून घ्या. एक म्हातारी म्हणाली, बाबा ये जातं नीट करून दे माझं. ठीक आहे ताई, बघू कोणतं आहे. म्हणाली ये बघून घे. त्याने पाट खाली काढून ठेवला. म्हातारी म्हणाली की बाबा मी विहिरीचं पाणी घेऊन येते, जल विहिरीतून. लांब लांब विहिरी असतात गावात आणि तुम्ही एवढे जाते नीट करा. ठीक आहे ताई, जा, निसंशय. आता त्याने विचार केला, त्याने काम केलं नव्हतं, तर म्हणाला की लवकर लवकर काम आवरावं आणि परत एक आरोळी द्यावी. आणि एक काम मिळालं म्हणजे इथे कुणी आलंच नाहीये वाटतं. तर त्याने ती हातोडी घेतली आणि 2-4 मारले जोर जोरात. तो पाट तुटून गेला. त्याने विचार केला की अरे हे तर काम बिघडलं, आता म्हातारी चाराने देणार नाही. आता तू पळ तुझी सगळी हत्यारं उचलून. आणि जिथे तो खाली बसला होता वरती एक भांड होतं मातीचं, मडकं छोटंसं, त्या तूप ओतून ठेवलं होतं म्हातारीने गरम करून. उन्हाळ्याचे दिवस होते आणि वरती बांधून टाकलं होतं कुत्र्या मांजराच्या भीतीने. वरती कड्यात दोरी बांधून आणि एक शिंकालं करतात त्यात ते ठेवलं होतं भांड मातीचं. मडक्यात तूप खूप उत्तम, 5-10 किलो. आता तो पटकन उठून पळायला लागला वरती. शिंकाळ्यात ते टाणलेलं होतं ते भांड. त्याला लागलं डोकं, ते पडलं. पडताच ते सगळं पसरून गेलं, फुटलं आणि सगळ्या जमिनीवर पसरलं, फरशीवर. त्याने विचार केला मला आता पकडून ठेवतील, हां, आणि तू पळ आता स्पीड नाही. हे अजून एक नुकसान झालं तुझ्याकडून. त्याने विचार केला तू पटकन सुट. तिकडून म्हातारी आली पाण्याचं मडकं घेऊन, कच्चं, ती मडकी असतात ना गडे, आणि तो स्पीडमध्ये मागे बघत पुढे पळत होता. तर म्हातारीला धक्का लागला, ते मडकं फुटलं. आता म्हातारी म्हणू लागली, त्याचं नाव विचारलं होतं. अरे काय नाव आहे तुझं? म्हणे रमलू. म्हणाली अरे रमलू आता काय रडू? तू हे काय केलंस, माझं मडकं फोडलंस.
तुम्हाला ताई आज जाऊन बघा, जा रला जा. तर तो म्हणाला, ताई आज जाऊन बघा, जा रडा, अजून किती रडशील. तर आता किती रडू, याने एक नाही सगळ्या जात्याची वाट लावली आणि आता हे नुकसान केलंय. असा हा महर्षी दयानंद वेदांचा विद्वान म्हणून मिळवत होता आणि याच्यासारखा विद्वान नाही. यानेही या पॉइंटवर काय म्हटलंय की परमात्मा निराकार आहे आणि परमात्मा साधकाच्या पापाचा नाश नाही करत. सांगा, आणि अजून परमात्मा काय करणार जेव्हा आपलेच दुःख, आपल्याला काही कष्ट आहेत प्रारब्धात आपल्या जीवनात, ते पापामुळे होतात आणि सुख पुण्यामुळे मिळते. आणि त्या दुःखाचा नाश होईल जेव्हा आपल्या प्रारब्धातील पापाचा नाश होईल. जसे पायात काटा रुतलाय कुणाच्या आणि त्याला कोणीही सांगितलं की आता पायातील काटा तर निघणार नाही, बूट घाल, पुढे काटा नाही लागणार. त्या काटा घातलेल्या पायात बूट नाही घालतायत. तो जेव्हा काटा निघेल आणि मग त्याला सांगा, सल्ला द्या की आता बूट काढू नकोस, पुढे प्रवासात खूप काटे आहेत, तर मग या भीतीने तो बूट कधीच नाही काढणार की कुठे परत काटा नको लागायला. तर पुण्यात्म्यांनो, कुणाचे काही कष्ट आहेत, शरीरात आहेत, कोणती सांसारिक काही दुःख आहेत, कोणती लाभ हानी, काही हानी होत आहे, काही कर्ज झालंय, तर त्यामुळे दुःखी येतो. आणि कोणी म्हणत असेल की हे तर तुझे प्रारब्ध आहे, तुला भोगावंच लागेल, तुला भक्ती कर. आता सांगा, कोणी दुःखी माणूस भक्ती करू शकतो? ज्याला द्यायचं असेल 2 लाख रुपये कर्ज, उभा राहिलेलं दिसत असेल कर्जदार, अजूनही काही डोकं दुखत असेल, पोर दुखत असेल, तो कशी भक्ती करेल? तर आधी तो काटा निघू दे पाप कर्माचा, तेव्हा सुख मिळेल. आणि मग तो राम नामाचा बूट, त्याला ही मर्यादा सांगितली जाते की भक्ती द्या, मग आजीवन पालन करेल तो भक्त. तर हे काय सांगतायत म्हणतायत, एक झलक बरोबर एका नकली महर्षीची अजून दाखवतो. दोघांचा ताळमेळ जवळजवळ मिळते जुळते त्यांचे विचार बघा. हे एक सत्यार्थ प्रकाशे याची रचना महर्षी दयानंद यांची. आता पहा, हो, महात्माजींना बघितलं या पोजमध्ये तर माणूस मरण पावेल कापून, आणि महर्षी पूर्ण असतील, भगवान प्राप्त झाला याला. आ हा हा. आणि हे पहा, याचं ज्ञान दाखवतो, एकच झलक दाखवतो, खूप वेळ नाही लावत. याचे तर धोतरच धुवून ठेवलंय आम्ही कधीच. हे पहा, हा सत्यार्थ प्रकाश आहे आणि यात काय लिहिलंय की वेद आदी विविध सतशास्त्राप्रमाणे समन्वित. कोणाच्याद्वारे? म्हणजे वेद आदी सर्व विविध प्रकारच्या सतशास्त्रांच्या आधारे याची रचना झाली आहे. कोणी केली आहे रचना? ही याची बघा केवढी महिमा सांगितली आहे महर्षी दयानंदची. श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. आणि हे कुठून प्रकाशित आहे? वैदिक यतिमंडल, दयानंद मठ, दीनानगर, पंजाब इथून. हे छापलो कुठे? मुद्रक आहेत आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग रोहतक इथून. याच्या 7व्या समुल्लासमध्ये घेऊन जातो तुम्हाला. 7व्या समुल्लासमध्ये याची कलाकारी बघा. 154 पानावर 7व्या समुल्लास, सप्तम समुल्लासः. कोणी विचारले की प्रश्न, ईश्वर साकार आहे का निराकार? उत्तर आहे महर्षींचं निराकार. ठीक आहे. आणि इथे मग याच्या अगदी 155 वर कोणी प्रश्न विचारला. 155 पानावर 7व्या समुल्लासात प्रश्न, काय स्तुती वगैरे केल्याने ईश्वर आपला नियम सोडून स्तुती प्रार्थना करणाऱ्याचे पाप नष्ट करेल? म्हणजे स्तुती म्हणजे भक्ती करणाऱ्या भक्ताने भगवानाची प्रार्थना केल्याने काय पाप नष्ट होईल? उत्तर आहे महर्षींचं नाही. आता साधक म्हणतो, प्रश्नकर्ता विचारतो की मग भक्ती का करायची, स्तुती प्रार्थना मग का करायची, का करायचं, कशाला करू? उत्तर आहे महर्षींचं, ते करण्याचं फळ अन्यच आहे, दुसरं फळ आहे.
आता प्रश्नकर्ता म्हणते की मग अजून काय फळ आहे? जर भगवान पापाचा नाश तर नाही करू शकत, मग अजून काय फळ आहे? उत्तर महर्षींचे स्तुतीमुळे ईश्वराप्रती प्रेम, त्याच्या गुण कर्म स्वभावाने आपले गुणकर्म स्वभाव सुधारणे, प्रार्थनेमुळे निराभिमानिता उत्साह सहाय्य मिळणं, उपासनेमुळे परब्रह्मशी मिलन व त्याचा साक्षात्कार होणं भगत आहात. तर हा भांग पित असे. 154 पानावर तर काय म्हणत आहे की भगवान निराकार आहे, आणि दुसऱ्या पानावर काय आहे की भक्ती उपासनेमुळे पाप तर नाश होणार नाही, भक्ती साधनेने प्रार्थना स्तुतीने या उपासनेने परब्रह्मशी एकरूप व्हाल आणि त्याचा साक्षात्कार होईल, म्हणजे त्याला बघू शकतो. निराकार काय खाक बघणार? सांगा. या 154 पानावर तर निराकार म्हणते, आणि आता 155 वर साकार सिद्ध करते. आणि मग दुसरी गोष्ट याने काय सांगितलंय की परमात्मा आपल्या उपासकाचे भक्ताचे पाप नाश नाही करू शकत. तर मग प्रश्नकर्त्याने विचारलं की अजून मग काय करेल भगवान? तर याच्यामुळे इतर लाभ आहेत. अजून काय लाभ आहेत? तर भगवानाचे दर्शन होऊन जाईल. अक्कल बघा यांची. आता हे तर म्हणजे जसे कोणी साबण विक्रेत्याचा मोठा बोर्ड लावून ठेवलाय आणि कोणी त्याला विचारलं की काय तुम्ही साबण विक्रेते आहात, खूप खूप मोठा प्रसिद्ध, तर काय साबण कपड्याचा मळ काढून टाकेल? आता तो उत्तर देतो साबण विक्रेता की नाही, कपड्याचा मळ तर नाही काढणार. तर प्रश्नकर्ता तर स्वाभाविकच म्हणेल की मग साबण वापरायचं तरी कशासाठी? तर तो उत्तर देतो की साबणाच्या वापराने कपड्याचा मळ तर निघणार नाही, परंतु इतर फायदे आहेत. ते काय फायदे आहेत? की कपडे मजबूत होतील. हे 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 विधान आहे. अरे जर साबणाच्या गुणांमध्ये लिहिलेलं आहे की तो कपड्याचा मळ स्वच्छ करेल आणि काम तेच आहे साबणाचं, आणि तो काय मग अशी व्यक्ती कोण आहे? तर धोकेबाज, ज्याने लाकडाचे ठोकळे पॅक करून ठेवले असणार, आपल्या पुड्या बांधून ठेवल्या आहेत लाकडाच्या तुकड्यांची ठोकऱ्यांच्या, आणि त्या विकत असेल की साबण तर मळ तर निघणार नाही पण कपडे मजबूत होतील, उलट अजून फाटतील. आता जसे कोणी वैद्य आहे आणि वैद्याला कोणी विचारते की वैद्य बुवा काय औषध घेतल्यामुळे रोगाचा नाश होईल, आणि तो वैद्य हे म्हणतोय की औषध घेतल्याने रोग नाश नाही होणार. मग प्रश्नकर्ता विचारतो की मग बाबा औषध कशासाठी खायचं आम्ही? तर त्यामुळे इतर लाभ आहेत. तर काय लाभ आहेत सांगा वैद्य बुवा? तर पैलवान होशील. अरे तुझा गजब आहे. ज्याला टीबीचा आजार असेल आणि तो पैलवान होईल का मरेल? रोगनाशक औषध मिळालं तर ठीक होईल, आपोआप पैलवान होईल तो. तर म्हणण्याचा अर्थ हा आहे की हे सगळे एकाच मारेचे मणी आहेत. ज्ञान तर कुणालाच नव्हतं, भाबडी माणसं यांच्या मागे लागली आणि हे ऋषी महर्षी साधू संत पोचलेले आणि असे करून दाखवून असा विचार केला की भगवान यांना पण भेटत असतील. कख माहीत नाही यांना, आपल्या सद्ग्रंथाची माहिती नाही. इन्हें रूठा ज्ञान ध्यान का लाओ, ये बाद विदा चतुराई. बघा आता याने या सत्यार्थ प्रकाशच्या प्रथम समुल्लासमध्ये आणि या 18व्या पानावर याच सत्यार्थ प्रकाशच्या महर्षी दयानंदने प्रथम समुल्लासमध्ये या 18व्या पानावर इथे मित्राची व्याख्या सांगितली आहे. काय सांगितलंय की तो परमेश्वर सर्वांचा खरा मित्र आहे, त्यामुळे परमेश्वराचे नाव मित्र आहे. हे याने प्रथम सत्यार्थ प्रकाशच्या प्रथम समुल्लासमध्ये परमात्म्याच्या नावाची व्याख्या करून ठेवली आहे की कोणकोणत्या नावांनी परमात्म्याचा बोध व्हायला पाहिजे. आता ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली की महर्षी दयानंदजी परमात्म्याच्या नावांपैकी एक मित्र शब्दही जिथे वापरतो जिथे परमात्म्याची महिमा आहे. तर असा विचार करा की तो भगवानाच्या बाबतीत आहे.
आता याने अनुवाद करतानाही याचे विधानही सत्यार्थ प्रकाशमध्ये हे आहे की परमात्मा पाप नाश नाही करत, पापे मुक्त नाही करत साधकाची. तर इथे वेदात यजुर्वेदाच्या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात 6 वेळा लिहून ठेवलंय की घोर पापाचाही नाश परमात्मा करत असतो. तर याने विचार केला की सत्यार्थ प्रकाशमध्ये तर असं लिहून ठेवलंय. आता तुझं म्हणणं खोटं नको पडायला म्हणून याने इथे मित्र लिहिले, भगवान नाही लिहिले. कारण की आपल्या सामान्य बोऱ्या भाबड्या लोकांना एवढं ज्ञान कुठलं, ते तर विचार करणं की हे एका मित्राबद्दल लिहून ठेवलं असणार. जसं सन 2004 पासून हा दास वर्तमानपत्रात या महर्षी दयानंदची माहिती याच्या अज्ञानाचे वर्तमानपत्रात लिहित राहून लेख लिहायचा आणि हे सांगायचा की हा महर्षी दयानंद सत्यार्थ प्रकाश हा त्याचा अनुभव आहे, वेद भगवानाचे ज्ञान आहे, विधान आहे. तर जे वेदांशी जुळत नाही ते ज्ञान अयोग्य आहे आणि ही गोष्ट ही महर्षी दयानंद देखील मानतो. तर पहा, महर्षी दयानंद म्हणतो की परमात्मा पाप नाश नाही करू शकत. वेद म्हणतात की घोर पाप देखील नाश करतात. तर सत्यार्थ प्रकाश ही मिथ्यार्थ प्रकाश आहे. वर्तमानपत्रात लिहायला सुरुवात केली याचाच परिणाम होता हे क्रोधाकांड. तर हे यांनी काय उत्तर दिलं वर्तमानपत्रात की रामपाल खोटारड आहे, याला संस्कृत येत नाही, हा महर्षी दयानंद यांच्या गूढ रहस्यांना काय जाणणार. त्या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात मित्राच्या बाबतीत म्हटलंय, भगवानाच्या बाबतीत नाही म्हटलं. मग दासाने या सत्यार्थ प्रकाशाची जोडी उलटी केली. त्यांना म्हणाले की बघा ही घाण आहे यात. आता आपण परत येऊया यजुर्वेदाच्या या महर्षी दयानंदचा अनुवाद. महर्षी दयानंदचा अनुवाद आहे हा यजुर्वेद. आता आम्ही परत यात दाखवतो तुम्हाला. आपण इथे वाचत होता तर यजुर्वेदाच्या 8व्या अध्यायातील हा 13वा श्लोक. इथे तर संस्कृत आहे ओनली आणि याचे 220 हे 241 242 वर अनुवाद केलाय याने. इथे हे अनुवाद करता स्वतः महर्षी दयानंद आहे. हे सर्वांवर उपकार करणारे मित्र लिहून ठेवलं. इथे लिहायचं होतं सर्वांवर उपकार करणारे परमेश्वर. आणि सत्यार्थ प्रकाशमध्ये याने स्पष्ट केले की सर्वांचा खरा मित्र साथी असल्या कारणाने परमात्म्याचे नाव मित्र माना. तर इथे मित्र म्हणजे परमात्मा वाचूया. बघा, हे सर्वांवर उपकार करणारे परमेश्वर तुम्ही दान देणाऱ्याच्या, एनस्य म्हणजे अपराधाचा, विनाश करणारे आहात, नाश करणारे आहात, एव जन्म. आपण संस्कृत देखील वाचूयात कारण की देवनागरी लिपी आहे. आणि मनुष्य कृतस्य, साधारण माणसाने केलेले ऐनस्य म्हणजे अपराध, अपराध म्हणा किंवा पाप म्हणा. एनस्य म्हणजे अपराध, अपराध म्हणा किंवा पाप म्हणा. याचा की विनाश करणारे आहात. वडिलांनी केलेले, एनस्य म्हणजे पापच समजा, विरोधाचरणाचे, पापाचे. अवजनम म्हणजे चांगल्या प्रकारे हरणारे म्हणजे नाश करणारे आहात. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, विनाश करणारे आहात. स्वतः केलेले, आत्मकृतस्य स्वतः केलेले ऐनस्य म्हणजे पापाचे. अवजनम म्हणजे नाश करणारे आहात, दूर करणारे आहात. एनस्य अधर्माचा अधर्म म्हणजे घोर पापाचे नाश करणारे आहात. जाणणारा मी, जो काहीही अधर्म आचरण करत असतो किंवा करेन. आहा, अजाणतेपणी जे काही करत असेल किंवा करेन त्या सर्वस्य म्हणजे सर्व. एनस्य म्हणजे पापाचे, इथे तर लपवायचा हेतू होता, पापाचे, अपराधाचे. अवचनम म्हणजे नाश करणारे आहात, दूर करणार आहात. आहा. आणि हा म्हणतो की आम्ही वेद सुद्धा वाचलेत. डोंबल वेद वाचलेस तू? वेद तर म्हणतात परमात्मा घोर पापाचाही नाश करतात आणि हा म्हणे की याच्यात जे लिहिले ते फायनल आहे. यांच्या मनगणन लिहिलेल्या कहाण्या आहेत. जनताचे शत्रू होऊन बनून पृथ्वीवर अवतरले आहेत. आणि खास करून जो हे म्हणतो की भगवानच नाहीये आणि आध्यात्मिक आहेत, म्हणे स्वतःला आध्यात्मिक देखील म्हणवतो. काय तुझी कमाल झाली हे भगवान. आता पुण्यात्म्यांनो थोडीशी कलाकारी याची अजून दाखवतो. हे जे
पारखी संत आहेत हे परमात्म्याच्या त्या वाणीला बीजकला सत्य मानतात, फक्त बीजकला. पुण्यात्म्यांनो, ज्याने हळदीची गाठ घेतली आणि त्याने वाण्याचा बोर्ड लावला, हे काही एका हरकुंदाने कोणी वाणी नाही होत. कबीर परमेश्वरांची सर्व वाणीच मान्य आहे. कबीर पवित्र, कबीर सागर आणि कबीर साखिया, कबीर शब्दावली, कबीर दोहावली, कबीर साहेबांची ही कबीर बीजक, हे सर्व परमात्म्याने दिलेले ज्ञान आहे. यात थोडीशी झलक दाखवतो आपल्याला. यात कबीर साहेबांच्या बीजक ग्रंथात सर्वात पहिली वाणी आहे, हे बघा, हे आहे सद्गुरु वे नमः. आणि सद्गुरु कबीर विरचित कबीर बीजक तर कबीर साहेबांनी रचलेले. अनुवाद करता चुकीचा आहे. हा पारख सिद्धांत यांचा. हा पारख सत्यमेव जयते. इथे लिहायचं होतं सत्यमेव जयते. हा, सत्यमेव जयते. सत्यच तर जिंकेल. पहा, हे व्याख्याकार आहेत अभिलाष दास. हा प्रथम भाग आहे. हे कुठून छापलंय? तेच प्रकाशक आहेत, कबीर पारख संस्थान, संत कबीर मार्ग, प्रीतम नगर, इलाहाबाद. हे मुद्रक आहेत, तेच इंडियन प्रेस प्रायव्हेट लिमिटेड, पन्नालाल रोड, इलाहाबाद. हे बघा, यात काय लिहिलं आहे? बीजक, प्रथम रमयणी आहे बीजकची. ही प्रथम रमयणी आहे. ही पहा, यात काय लिहिलंय परमात्म्याने की अंतर ज्योत शब्द एक नारी, हरि ब्रह्मा ताके त्रिपुरारी, ते तिरिये भगलिंग अनंता, तेऊ न जाने आदि और अंता, बाखिर एक विधाता की ना, और 14 ठाहर पाठ सोलीना. आता याने काय अर्थ लावलाय याचा? आताच आपण ऐकलत संत रामपालजी महाराज यांचं मंगल प्रवचन. चला आता ऐकूया संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन सद्भक्ती करून अद्भुत लाभ प्राप्त करणाऱ्या अनुयायाचे विचार. नमस्कार प्रेक्षक हो, प्रत्येक भक्ती साधना आपल्याला मोक्षाच्या वाटेवर नेईल असा आपल्याला विश्वास असतो. परंतु कधी कधी जीवनाच्या कठीण प्रसंगात हा विश्वास डळमळतो. आज आपल्याला भेटत आहेत नागपूरचे प्रोफेसर युवराज शंकर ढोबळे, ज्यांनी आपली 30 वर्षांची कबीरपंथीय भक्ती, 12पंथी साधना आणि विविध प्रकारच्या परंपरागत विधीत घालवले. एका विद्वान व्यक्तीने तर्कसंगत विचार करून आपल्या मनातील शंका दूर करत शेवटी संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याचा निर्णय घेतला. कसे त्यांचे आधीचे ज्ञान, अनुभव आणि शास्त्रानुसार साधना संत रामपालजी महाराजांच्या भक्तीशी जुळली, कसे त्यांच्या जीवनात विविध अचंबित करणारे बदल झाले आणि त्यांच्या परिवाराला मोक्षाचा मार्ग सापडला. युवराजजींच्या या प्रवासात आपण बघणार आहोत त्यांचा मृत्यूच्या उंबरठ्यावरून परत येणारा अनुभव. या सत्य अनुभवांनी त्यांच्या जीवनात काय बदल घडले हे आपल्याला प्रेरणादायक वाटेल. चला ऐकूया त्यांच्याच शब्दातून. नमस्कार सर साहेबजी, आपलं नाव? माझं नाव युवराज शंकर ढोबळे. आपण कुठून आलात? मी नागपूर, महाराष्ट्र स्टेट. आपण काय व्यवसाय करत आहात? मी प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स होतो 1970 पासून पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये. त्यानंतर माझी बदली झाली नागपूरला ॲग्रिकल्चर कॉलेज नागपूरला. मी जवळजवळ 1970 पासून सुरुवात केली नोकरी आणि आता 1999ला रिटायर्ड झालो. सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 18 ऑक्टोबर 2013ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? रीतिरिवाजाप्रमाणे पारंपरिक भक्ती मी करायचा. त्यामध्ये प्रामुख्याने सरस्वती, राम, कृष्ण
आणि शंकर भगवान यांची मी भक्ती करायचा. दर श्रावण महिन्यामध्ये शंकराला मी रेग्युलरली 1 महिना प्रति दिवशी 108 बेलाचं वाहत होतं त्यांना. आणि त्या सर्व प्रकारामध्ये मी नदीवर रोज थंड पाण्याने आंघोळ करून शंकराची आराधना करत असायचा. त्यानंतर त्या गावात असताना एक संत मला भेटले. ते स्वतःला कबीरपंथी म्हणत होते. त्यांच्याकडे मी सहज गेलो. त्यांचं ज्ञान ऐकून मी प्रभावित झालो आणि त्यांना प्रश्न विचारला की बा आता कबीर तर हा मुसलमान होता, तुम्ही हिंदू धर्म सोडून कसे का प्रवेश केला? त्यावेळेला ते माझ्या प्रश्नाला हसले आणि त्यांनी मला समजावून सांगितलं की कबीर हा ना मुसलमान आहे आणि ना हिंदू आहे. हा एक उच्च प्रकारचा संत आहे आणि त्या कबीर पंथामध्येच सर्व काही सांगितलेलं आहे. त्यांच्या ज्ञानाने मी प्रभावित झालो आणि त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या आश्रमचा संत कबीर आश्रम कोच्ची, नंदापूर, नागपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी आश्रम म्हणून सांगितल्यावर मी त्यांच्याकडे जाण्यानं सुरू केलं. त्यानंतर त्यांनी मला विचारलं, मग तुम्ही भक्तीचा उद्देश काय आहे? तर मी म्हटलं, मला ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन करून द्या. ज्याच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आहे अशा प्रकारची मला मूर्ती दाखवून द्या. मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की बा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी जे संतांनी जे ईश्वराचं दर्शन केलं त्याप्रमाणे तुम्हाला होईल. त्यांचं नाव संत अजबदासजी बनसिंगे कोच्ची असं होतं. मी त्यांना विनंती केली की ठीक आहे, मी तुमच्या शिष्य व्हायला तयार आहे, मला ते दाखवून द्या. त्यानंतर नागपंचमीला त्यांनी मला दीक्षा दिली. त्या दीक्षेला ते म्हणतात कुंजीभेद. तो त्यांनी मला कुंजीभेद दिला रात्रीला. आणि त्यानंतर सकाळी एक दुसरं दृश्य दाखवलं आकाशात. ते म्हणाले की हे कबीरपंथी आहे आणि जे तुम्हाला रात्री दाखवलं त्याला बारापंथी म्हणतात. तर आपल्याला दोन्हीचं प्रकारचं नॉलेज आहे, बारापंथी आणि कबीरपंथी. बाकीच्या लोकांना फक्त बारापंथीच माहीत आहे, कबीरपंथी कोणालाच माहीत नाही. जनरली फार कमी लोक आहेत. तर तुम्हाला दोन्ही प्रकारचं ज्ञान मी दिलेलं आहे, याचा तुम्ही आता अभ्यास करा. त्याप्रमाणे मी बारापंथीचा कुंजीभेदाचा अभ्यास करायला लागलो. त्या कुंजीभेदामध्ये डोळे आणि कानाचा संबंध, त्यावर आपल्या युक्तीप्रमाणे, कुवतीप्रमाणे प्रेशर देऊन जे काही तुम्हाला दिसतं ते पाहायचं असतं. त्याच्यामध्ये सर्व कालाचे अनुभव येतात. त्यामध्ये चंद्र, सूर्य, तारे, ज्योती आणि प्रकाश याचं दर्शन होतं. ते तुम्ही जेवढं जास्त पाहाल तेवढं तुम्हाला ते स्वरूपाचं दर्शन होत असतं, ज्याला बारापंथी म्हणतात असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर सकाळी जे मला दाखवलं, ज्याला ते सुरती म्हणतात, तर ते सुरती मी पाहत होतो. त्या सुरतीमध्ये अनेक प्रकारचे चमत्कार दिसतात. सुईच्या टोकापासून तर मोठमोठ्या डागापर्यंत जब्बे दिसतात. अनेक प्रकारचे त्या दिसतात. हे मला जे त्यांनी समजावून सांगितलं त्याचा दोहा मी ऋषिकेशला गेलो असताना आश्रम पाहत असताना एका आश्रमावर लिहिलेला दिसला. त्याप्रमाणे मला दिसला तर खूप आनंद झाला. कबीर म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि त्यानंतर मी कबीरपंथी झालो याचा मला स्वाभिमान वाटायला लागला. आणि कबीर नंतर माझा असा एकदम खूप परिचय झाला. मी कबीराशिवाय बोलत नव्हतो. जेवताना, खाताना, पिताना, राहताना कबीरच म्हणायचा मी. त्यानंतर आमचे जे गुरुबंधू होते त्यांनी आणखी एक मला सांगितलं, मी कबीर हा आपला दोस्त आहे. म्हटलं कसा का दोस्त आहे बा? हा तर संत आहे उच्च प्रकारचा. नाही म्हणे. मग त्याने मला साकेदोहा म्हणून दाखवला. पाणी से भी पातला, धुवा से अति झीन, ऐसा दोस्त हमने कबीर किन. या साकेदोह्याप्रमाणे कबीर साहेब आपला दोस्तही आहे आणि उच्च प्रकारचा संत आहे. आपण त्याची भक्ती करायला पाहिजे असं मला सांगण्यात आलं. आणि त्याप्रमाणे मी कबीर करत जवळजवळ 2000 पर्यंत, 1970पासून तर 2000पर्यंत याच भक्तीमध्ये मी होतो. त्यानंतर माझे मित्र होते सहकारी, प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स, ते आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, ॲग्रिकल्चर कॉलेज नागपूर. त्यांना मी सांगितलं बा अशा प्रकारे भक्ती आहे, तुम्ही यात या. ते हाडेवडे घेत यात आले आणि आम्ही दोघांनी नंतर भक्ती करायला सुरुवात केली. त्यांना एक नवीन प्रकारचं कुंजीभेदामध्ये दिसून आलं. आपल्या डोळ्याच्या पाहण्यामध्ये अनेक प्रकारचे पदर आहेत. त्या पदरापैकी एक पदर त्यांना गवसला आणि त्यांनी मला सांगितलं की आपण जी काही भक्ती करतो आहे ती चुकीची आहे.
मला कसं चुकीचं आहे मला समजावून सांगा. त्यानंतर त्यांनी आम्हाला ती समजावून सांगितली. तर त्यामध्ये दृष्टिपथामध्ये जे आपण बघतो त्याच्या एका विशिष्ट पदरामध्ये 2 बोट अंतरावर दृश्य आपण एकत्रित करायचं. त्याप्रमाणे मी करत गेलो आणि त्यातूनही मला काही प्रकाश तोच दिसला, पण मला फारसा काही फरक त्या दोघात वाटला नाही. परंतु आम्ही त्यांना गुरु मानून 2012पर्यंत या भक्तीमध्ये रममाण राहिलो. आणि त्यानंतर आम्ही ती भक्ती करत असताना एक दिवस मला माझ्या मित्राचा रायबरेलीचा फोन आला कि ढोबळे बोले ये कामपाल नाम का व्यक्ति है. तो मैं बोला कौन है, उनका मेरे को पता दो, उसको देखना चाहिए, उनको मुलाकात करना ही मेरी इच्छा है. बोला तो मला पता तो मालूम नहीं, फिर कैसा करना. मला खूप लागून गेलं. तर कसं का भेट घ्यायची बा म्हणून मी एक दिवस टी व्ही पाहत असताना मला अनेक चॅनलवरती टी व्ही पाहत असताना संत रामपालजी महाराजांचा सत्संग दिसला. त्यामध्ये खालील पट्टीवर नंबर लिहिलेले होते. त्या नंबरवर मी SMS पाठवून ज्ञानगंगा नावाचं पुस्तक बोलावून घेतलं. ते ज्ञानगंगा वाचल्यानंतर मला आणखी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामध्ये शेवटच्या पानावर बरवाला तिथे राहतात संत रामपालजी महाराज असं मला दिसलं. मी बरवाला कधी पाहिलेलं नव्हतं, दिल्लीच्या पलीकडे कधी गेलेलो नव्हतो. मी लगेच ते पुस्तक पाहून त्या मार्गाने दिल्लीचं रिझर्वेशन केलं. त्यानंतर मग तिथून हिसारचं रिझर्वेशन केलं आणि हिसारवरून मग बसने बरवाल्याला पोचलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच कबीर पंथांशी जुडलेले होतात आणि तुम्ही संत अजबदासजी पनसिंगे यांच्याकडनं नामदीक्षा आणि गुरुदीक्षा घेतली होती आणि ती भक्तिसाधना तुम्ही 30 वर्ष केली. त्यानंतर तुम्ही डॉक्टर दिवाकर उमाटे यांनासुद्धा आपले गुरु बनवले आणि त्यांच्याकडनं सुद्धा भक्तिसाधना केली. असं असताना तुम्हाला असं का जाणवलं की संत रामपालजी महाराजांचीच भक्तिसाधना आपण स्वीकारावी? कारण माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे संत रामपालजी महाराज कबीरपंथीयांना आणि तो दुसऱ्याला आपल्या ज्ञानाने प्रभावित करू शकतो याची मला एकदम ओढ लागली. आणि ती व्यक्ती कोण आहे, त्यांना भेटून मला दीक्षा घ्यायची असं मला एक ओढ निर्माण झाली. आणि त्या ओढीपोटी मी बरवाला जाऊन ती दीक्षा घेतली 18 ऑक्टोबर 2013ला. आणि ते ज्ञान ऐकल्यानंतर गुरुजीचा सत्संग संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू होता त्यावेळेला 3 दिवसाचा. आणि अशा त्या सत्संगात मी आलो आणि मला तो सत्संग ऐकून एकदम प्रभावित झालो. लाईनमध्ये लागलो आणि संत रामपालजी महाराजांचा आशीर्वाद घेतला. आणि तेथून मग नागपूरला आल्यानंतर मी त्यांना बाकीच्यांना सांगितलं, माझ्या दोस्त मित्रांना, बा आपली भक्ती जी आहे ती फार चुकीची आहे, कालाची भक्ती आहे आणि यातून काही आपला मोक्ष होत नाही. मोक्ष व्हायचा असेल तर तुम्ही संत रामपालजी महाराजांचीच नामदीक्षा घ्यायला पाहिजे असं अनेकांना सांगितलं. त्यापैकी आमच्याबरोबर उमाटे साहेबासोबत असणारे जे कोणते भक्त लोक होते ते काही माझ्याबरोबर आले आणि काहींनी माझी टिंगलसुद्धा उडवली, माझा उपवास केला. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही पुस्तक वाचा, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यानुसार ही भक्ती सांगितल्या जाते. आणि आपण जी भक्ती करतो त्यात आपल्याला प्रमाण कोणी सांगितलेलंच नाही, प्रमाणात दाखवत नाही कोणी, फक्त तोंडी सांगतात. मनमती भक्ती आहे म्हटलं ही. आणि ही भक्ती प्रमाणशास्त्रासहित आहे आणि ही फलदायी आहे. ही भक्ती केल्यानंतर अनेक प्रकारची फळं, अनेक प्रकारची दुःखं नाहीशी होतात, अनेक प्रकारचे रोग दुरुस्त होतात अशा भक्तांचा अनुभव आहे. तेव्हा मी त्यांना खूप विनंती केली, गावोगावी फिरलो, त्यांना सांगितलं की तुम्ही या पंथात या, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि खोटं असेल तर मी सोडून द्या, पण तुम्ही एकदा तर पुस्तक वाचा आणि भक्ती करा. मी गावोगावी फिरायचा सर्वांना, त्यात मला काही लोक मिळाले, जवळपास 50-60 लोक मी माझं म्हणणं ऐकलं आणि ते या पंथात आले आणि आज ते सुखी आहेत. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि त्यांची जी भक्ती साधना आहे ती भक्ती साधना आणि जी यापूर्वी आपण जी भक्ती साधना करत होतात त्याच्यामध्ये आपल्याला काय फरक आढळला? संत रामपालजी महाराजांनी दिलेली नामदीक्षा आणि आधीची दिलेली दीक्षा यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आधीचे लोक जे दीक्षा द्यायचे ते जे काही प्रमाण दाखवायचे ते फक्त कालाचे प्रमाण दाखवायचे. कबीर ग्रंथातून, कबीर बोधसागरमधून एकही प्रमाण ते भक्तीचं दाखवत नव्हते. आणि ही जी भक्ती आहे संत रामपालजी महाराजांनी सांगितलेली ही मोक्षदायी आहे. मोक्षदायीच्या सोबतच अनेक प्रकारची लाभ देणारी आहे.
संत रामपालजी महाराज अनेकांचे, लाखो लोकांचे कॅन्सरसारख्या दुर्धर बिमाऱ्या दुरुस्त केलेल्या आहेत. हे प्रत्यक्ष अनुभवावरून लोकांच्या आपल्या लक्षात येतं. तेव्हा आपण या भक्तीने रमवून आपला लाभ करायला पाहिजे आणि मोक्षाचा मार्ग धरायला पाहिजे. जे काही संत रामपालजी महाराज सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला ग्रंथात मिळून पहा आणि यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून आपला पुढचा मार्ग आक्रमण करा. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे पूर्णपणे मोक्षदायी मार्ग सांगतात आणि सद्भक्ती देतात. तर आपल्याला जी संत रामपालजी महाराजांकडनं जी सद्भक्ती भेटली, त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची भक्ती जेव्हापासून आम्ही स्वीकारली, त्यांना आम्ही ज्या दिवसापासून शरण गेलो त्या दिवसापासून आम्हाला छोटे मोठे अनेक प्रकारचे लाभ होत गेले. दर दिवशी अनेक प्रकारचे लाभ होत असतात. त्यापैकी मुख्य लाभ म्हणजे माझा जो मृत्यू आलेला होता तो त्यांनी टाळला. एकदा रात्री 2 वाजता मला लघवी लागली. मी लघवीला गेल्यानंतर वापस आलो त्यावेळेला मला अशा प्रकारच्या वेदना आणि अशा प्रकारचा त्रास व्हायला लागला. अस्वस्थ झालो मी. आता वाटलं मी आता मरतो, आता काही उपाय नाही. घरचे लोक झोपलेले होते, त्यांची झोप मोडू नये म्हणून मीच ठरवलं की एक चादर जमिनीवर टाकायची, झोपून राहायचं आणि दिलेल्या मंत्राचं स्मरण करत आपलं मरण स्वीकारायचं. हे ठरवल्यानंतर मग मला लक्षात आलं आपण थोडा वेळ खुर्चीवर बसून संत रामपालजी महाराजांनी दिलेले भक्तीचा आपण सतनामाचा जप करूया आणि जप करता करता मरू. आणि म्हणून मी खुर्चीवर बसून संत रामपालजी महाराजांनी दिलेला सतनामाचा मंत्र जपायला सुरुवात केली. पहिल्या 2 मिनटाचाच मला आराम झाला. जे काही मला अस्वस्थपणा तो चालला गेला आणि जो विकनेस वगैरे बाकी होता तो नंतर 5-10 मिनटातच नाहीसा झाला आणि एका मी मरणाच्या फेऱ्यातून वाचलो. आणि आज जो काही मला लाभ मिळत आहे त्या लाभापासून मी वंचितही झालो असतो आणि मला मोक्षही मिळाला नसता. ही संत रामपाल महाराजांची फार मोठी कृपा माझ्यावर झाली आणि त्याने मला या मृत्यूपासून वाचवलं. दुसरा अनुभव असा की एकदा मी आणि मिसेस घरून बाहेर जाताना एका टर्निंगवर क्रॉस करत असताना एक खूप स्पीडनी एक तरुण येत होता. आता असं वाटलं की हा आम्हाला टक्कर मारणार आणि आमचं काय पुढे होईल याचं काही शाश्वती नाही असं समजून मी ते गाडी चालवली आणि अशा मोठ्या मुश्किलने 2-3 बोटाच्या अंतराने ती गाडी निघून गेली आणि आम्ही त्यातून वाचलो. ही संत रामपालजी महाराजांची फार मोठी कृपा आमच्यावर झाली. हा दुसरा लाभ झाला. तिसरा लाभ, मी रस्त्यावरून जात असताना एका चौरस्त्यावर माझ्यावर अशी काही लचक आली की मी खालीच बसलो. तेवढ्यामध्ये जर एखादा ट्रक किंवा काही माझ्या अंगावर आला असता तर मी त्याचवेळी मृत्यूला पावलो असतो. तर या ठिकाणी मला संत रामपालजी महाराजांची कृपा आडवी आली आणि त्यांनी मला यातून वाचवलं. माझ्या मिसेसला संत रामपालजी महाराजांनी 4दा मृत्यूच्या काहीतून वाचवलेलं आहे. तिला एकदम चक्कर येऊन एकदम ती बेशुद्ध पडायची आणि बोलणं बंद, सर्व बंद व्हायचं. आम्हाला घाबरून गेलो होतो. अशा वेळेला मग मला संत रामपालजी महाराज आठवण आल्याबरोबर मी त्यांनी दिलेलं अमृतजल तिच्या तोंडात 2 थेंब टाकायचा. कारण पूर्ण देऊ शकत नव्हतं, कारण दातखिळी बसली राहायची. आणि ती अमृतजल दिल्यानंतर ती 2-3 मिनटात शुद्धीवर येऊन आणखी पूर्ववत व्हायची. हे जर अमृतजल मला मिळालं नसतं ती त्याच वेळेला कोमात जाऊन ती मृत्यूला गेली असती. तर अशा प्रकारे 4दा तिला असे अटॅक आले. त्यांना 1970पासून जवळपास BP आणि शुगरचा त्रास होता आणि तो काही केला जात नव्हता. त्या भक्तीमुळे आता तिचं सर्व नॉर्मल आहे आणि तिची भक्ती चालू आहे. त्यानंतर 4दा माझी मिसेस मृत्यूच्या तळ्याकडून वाचल्यानंतर मला इतके लाभ झाले की मला शेती जवळजवळ 12 एकर शेती झाली आहे. त्यानंतर माझं 3 मजली घर झालेलं आहे त्यांच्या कृपेमुळे, ज्या घराची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. आम्ही 2 वेळचं जेवण बनवणं मुश्किलने मिळणारे लोक, आज मला 3 मजली घर आहे. माझ्या मुलाला MBBS त्यांच्या कृपेमुळे झाला तो, आणि तो संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळेच आज अमेरिकेमध्ये पदार्पण करून तो पेडियाट्रिक्समध्ये MD करत होता. आता तो सध्या नोकरीला लागलेला आहे, ही त्यांचीच कृपा आहे. त्यानंतर माझी मोठी मुलगी डॉक्टर पंकजा डोबळे, ती MD MS इन ऑप्थॅल्मॉलॉजी झालेली आहे आणि ती चांगल्या पगारावरती पांडिचेरी या ठिकाणी रेटिना सर्जन म्हणून काम करते. तिला एवढे काही लाभ दिले कबीर साहेबांनी आणि संत रामपालजी महाराजांनी की ती फॉरेनमध्ये जर्मनी वगैरे गेले असताना तिने जवळपास अर्धं जग पाहिलेलं आहे. ज्यावेळेला ती जर्मनीला होती, एक हॉटेल दिसत नव्हतं, त्यावेळेला तिने संत रामपालजी महाराजांची आठवण केली. तर लगेच एक साध्या वेशामध्ये आलेला गृहस्थ सांगायला लागला
कारण जर्मनीमध्ये इंग्रजी कोणी जाणत नाही, फक्त जर्मनीच जाणतात आणि याला जर्मनी येत नव्हती. तर त्या संत रामपालजी महाराजांच्या रूपात आलं होतं मनुष्य. त्यांनी सांगितलं की बेटा तुम जो हॉटेल ढूंढ रही है ये बाजू में है. लगेच तिथे हॉटेलमध्ये गेली आणि आपला तिथे मुक्काम केला आणि आपलं पुढचं कार्य केलं. तिथे ती लेक्चर द्यायला गेलेली होती. अशा प्रकारे माझ्या डॉक्टर पंकजाला लंडन, अमेरिका, जर्मनी, इटली, नॉर्वे या ठिकाणी, पॅरिस या ठिकाणी अनेक प्रकारचे योगीन ती दरवर्षी तिचा नंबर भाषण द्यायला लागतो आणि दरवर्षी ती जात असते. अशा प्रकारे तिची खूपच प्रगती झालेली आहे. आणि रेटिना सर्जनमध्ये जो मानाचा कोर्स आहे तो हिला लंडनला हिचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये फक्त हिंदुस्थानातून ही एकुलती एक आहे. आणि जे जगात रेटिना सर्जन आहेत त्या 5मध्ये हिचा नंबर लागतो. इतकं तिला संत रामपालजी महाराजांनी एक्सपर्ट बनवलेलं आहे. दुसरी माझी छोटी मुलगी आहे, तिने इंग्लिशमध्ये प्रोफेसर आहे. तिने PhD केलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि तिचे थेसिस इतके सुंदर झालेले आहेत की जो इंटरव्ह्यू घेणारा तो प्रभावित होऊन हिच्या खास भेटीला आलेले होते. त्यांनी विचारलं का तुम्ही इतकं सुंदर कसं काय लिहिलं. तर त्याने म्हटलं, माझ्या मुलीने सांगितलं मी संत रामपालजी महाराजांची भक्त आहे आणि त्यांनीच मला स्फूर्ती दिली आणि त्यांच्यामुळे मी इतकं सुंदर थेसिस लिहू शकले. तिच्या थेसिसची खूप तारीफ झाली आणि आज ती हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशमध्ये कळमेश्वरला लेक्चरर म्हणून काम करत आहे. त्यानंतर माझी छोटी नातीन, तिची मुलगी, तिला दीक्षा दिलेली आहे. तिचा पहिला शाळेत असताना 10वा 12वा 15वा असा नंबर यायचा. मी त्या पोरीला थोडं समजावून सांगून तिच्याकडून भक्ती करून घेतली. आज तिचा नंबर पहिल्या 3मध्ये येतं, कधी पहिला, कधी दुसरा, कधी तिसरा. 3च्या खाली कधीच आलेला नाही. ही सर्व रामपालजी महाराजांची आमच्यावर कृपा आहे आणि आम्ही सर्व स्वस्थ आहोत. घरामध्ये अगदी प्रेममय वातावरण आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं आपण व आपला परिवार पूर्णपणे सद्भक्ती करत आहात आणि या सद्भक्तीमुळे, या सत्साधनेमुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण जे आपले इतर भगत समाज जे आज आपल्याला टीव्हीवर बघत आहात त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मी त्यांना हे सांगू शकतो प्रेमाने की बाबांनो, माझ्या दोस्तांनो, मित्रांनो, आया बहिणींनो, तुम्ही हे बाकीची भक्ती सोडून कमीत कमी एक पुस्तक ज्ञानगंगा संत रामपालजी महाराजांकडून जे फ्रीमध्ये भेटते, कमीत कमी ते बोलवा, ते तुम्ही वाचा आणि संत रामपालजी महाराजांचा टीव्हीवर येणारा सत्संग ऐका आणि तुम्ही त्वरित संत रामपालजी महाराज नामदीक्षा घेऊन आपला उद्धार करा, आपले सांसारिक कामामध्ये यश मिळवा आणि अशा प्रकारे तुम्ही ही भक्ती सुरू करून आपला मोक्षाचा मार्ग प्राप्त करा, असं मी त्यांना प्रेमाने सांगू इच्छितो. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेणं फार सोपं करून ठेवलं आहे संत रामपालजी महाराजांनी भक्तांकरता. जे टी व्हीवर अनेक प्रकारचे सत्संग येतात, अनेक टी व्हीवरती संत रामपालजी महाराज सत्संग येतात, त्यामध्ये खालील पट्टीवर नंबर येतात, फोन नंबर. त्या फोन नंबरवर फोन करायचा, आपलं नाव सांगायचं, स्टेट सांगायची आणि ते तुम्हाला तिथले जे भक्त लोक आहेत ते तुम्हाला सांगतील. तुमच्या घराजवळ असणारा जे टी व्ही नामदान सेंटर आहे त्याचा तुम्हाला पत्ता देतील. आपण त्या पत्त्यावर जाऊन अवश्य नामदान प्राप्त करू शकता. नामदान हे निःशुल्क आहे. त्वरा करा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करा. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा.
आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.